सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काल परभणीमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्या प्रकरणात आता मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। एवढंच नाही तर शेकडो कार्यकर्ते जे आहेत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर त्यांनी ठिय्या घातलेला आहे। जोपर्यंत जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आमचा ठिय्या जो आहे तो आम्ही पाठीमागे घेणार नाही असा पवित्रा जो आहे आता या इथल्या आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे, धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी घेतलेला आहे। हा जर परिसर जर बघितला जवळपास अर्ध्या तासापासून यांचा ठिय्या आंदोलन जे सुरू आहे आणि एवढंच नाही तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करावा। बीडचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते इथं येतात आणि ते खराब करून जातात अशा आशयाची जी मागणी आहे ते इथं करताना पाहायला मिळतात। पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत, विनवणी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र कार्यकर्ते जे आहेत समर्थक जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या आपल्याला दिसत नाहीत। आम्हाला कुठेतरी सुरक्षा द्यावी, आम्ही घाबरलो आहे असं वक्तव्य असं मत जे आहे आता सध्या करताना दिसतात। जवळपास अर्ध्या तासापासून हा हाय व्होल्टेज जो ड्रामा आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। हे संपूर्ण जे बघितलं तर ओबीसी आणि धनंजय मुंडे यांचे हे समर्थक आहेत। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अक्षरशः जर बघितलं तर एक मोर्चाचं स्वरूप सध्या इथं आल्याला पाहतंय। एकंदरीत आता जरांगे पाटील असतील आणि अंजली दमानिया असतील यांच्यावरती गुन्हा जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत आमचा जो ठिय्या आंदोलन आहे तो मागे घेणार नाही असा जो पवित्रा आहे आता मंत्री धनंजय मुंडे समर्थकांनी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।